कोणी अहोरात्र कष्ट करून कमवत असतो, पोटाची खळगी भरत असतो, तर कोणी आयतं लोणी कसं मिळेल यावर टपलेला असतो. एखाद्याने पोटाला चिमटा काढत अहोरात्र केलेली मेहनत कोणीतरी क्षणार्धात शून्य करून टाकतो. आता हेच बघा ना, ही दृश्य आहेत परभणीतली. भर उन्हात घाम गाळून रात्रीचा दिवस करणारा शेतकरी शेतातील तूर विकून कमवलेले पैसे हे साठवून ठेवण्यासाठी बँकेत चेक भरत असतो. पण हा शेतकरी चेक भरत असताना दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव नसणारा चोर त्या ठिकाणी येतो आणि या शेतकऱ्याच्या पिशवीतले 1,90,000 रुपये संधी साधून लंपास करतो. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या संदर्भात आरोपीचा शोध घेत. तुम्ही दुचाकी चोर, भुरटे चोर, त्यांचे नवनवे चोरीचे पराक्रम ऐकले असतील, पण हे चोरटे जरा हटके आहेत. यांची झलकच सबसे अलग आहे. हे चोरटे चक्क महागड्या गाड्या पळून नेतात. मंडळी, ही घटना आपल्या जळगावातली. पहाटेच्या वेळी नागरिक मॉर्निंग वॉक करत असताना चोरट्यांनी 3 महागड्या कार चोरून नेल्याची घटना घडली आहे. एकाच टोळीने 3 कार चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मॉर्निंग वॉक करतानाच नागरिकांसमोर या कार पळवल्याने मॉर्निंग वॉकला जावं की नाही असा प्रश्न जळगाव शहरातील नागरिकांच्या समोर आहे. त्यामुळे या चोरट्यांना पोलिसांना धडा शिकवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. भल्या भल्या संकटांमधून निसटण्याची कला काही लोकांकडे असते. मात्र बुलढाण्यात 2 संशयित चोरांनी पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. एटीएम मध्ये 2 संशयित व्यक्ती घुसल्याचा संशय एका पोलीस कर्मचाऱ्याला आला. पोलिसांनी एटीएम मध्ये जाऊन या दोन्ही व्यक्तींची विचारपूस केली. त्यांच्याकडे लाखो रुपयांची कॅश सापडली. त्या चौकशीत दोघेही परप्रांतीय असल्याचं लक्षात आलं. मात्र चौकशीत पैसे कुठून आले याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात येण्याचा आग्रह केला. मात्र या दोघांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हातापाई केली. यात एटीएमची काचही फुटली आणि हे दोघेही फरार होण्यात यशस्वी झाले. दोघांना पळण्याची इतकी घाई होती की त्यांनी एटीएम समोरील आपली बाईक तिथेच ठेवून पळ काढला. पोलिसांचा संशय खरा ठरला. मात्र पोलिसांना संशयितांना ताब्यात घेण्यात अपयश आलं. जुन्या वादातून वार करणे तर कधी छोट्याशा वादातून हाणामारी करणे असे अनेक प्रसंग वाढत आहेत. अशीच एक घटना घडली उल्हासनगरमध्ये. यात कुलदीप नामक व्यक्तीला 5 ते 6 जणांच्या जमावाने मारहाण केली. कुलदीप हा कॅम्प नंबर 3च्या नानागिरा चौक परिसरात पाया सूपची हातगडी लावतो. मात्र त्याला त्या ठिकाणी गाडी लावू नको असा दम देण्यात आला. शिवाय कुलदीप त्याच्या मुलाला शाळेत सोडायला गेलेला असताना तिथे त्याला मारहाण करण्यात आली. मात्र त्याने या विरोधात तक्रार न दिल्याने त्याच्या घरात घुसून त्याला जमावाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी कुलदीपची मागणी आहे. मंडळी, आपल्याला रोज चोरट्यांच्या नवनवीन फंडे वापरून केलेल्या चोरीच्या घटना कानावर येत असतात. मात्र या दृश्यात दिसणारे चोर हे कुलूप तोडून दागिने चोरणारी टोळी आहे. मंडळी, हे दृश्य उत्तर प्रदेशच्या इटाहा मधले आहेत. आता तुम्हीच बघा, हे चोरटे महोदय अतिशय चपळाईने कोणी येतं आहे का याची शहानिशा करत आरामात कुलूप तोडतायत. ना कशाची चिंता ना डर. या बहादराने लॉकरचे कुलूप तोडून लाखोंची ज्वेलरी लंपास केली. यासोबतच हजारो रुपयांची रोकड घेऊन धूम ठोकले. या घटनेने नागरिकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण पसरलं असून कारवाईची मागणी करण्यात येते. कोणाला कधी काय आठवेल ते सांगता येत नाही आणि बरं जुनं काही आठवलंच तर माणूस तेव्हा काय वागेल त्याचा देखील नेम नाही. आता हेच बघा ना, हे दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या अलीगडमधली. या दृश्यात जी मारामारी दिसते ती जरी 2 गटात चाललेली भांडणं वाटत असली तरी ही मारामारी मुलीच्या माहेर आणि सासर अशा 2 कुटुंबांमध्ये झाली आणि तेही एका वर्षापूर्वीच्या झालेल्या लग्नावरून वादावरून. जुना वाद आठवला आणि मुलीच्या माहेरचे तिच्या सासरी धडकले. वाद पुन्हा चिघळला आणि मारामारी सुरू झाली. कधीच्या काळी आठवलेल्या जुन्या वादाने चांगलाच गोंधळ घातलाय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. चूक नसताना शिक्षा भोगावी लागते असं म्हणतात ते हेच. म्हणजे आता 2 मिनिटांपूर्वी ठीकठाक असलेल्या माणसाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यात वाहन चालकांचं मात्र वेगावर नियंत्रण नसलं तर अपघात तर होतोच. उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील हा अपघात आहे.
हातगाडी चालक रस्त्याच्या एका बाजूला त्याची हातगाडी घेऊन कामात व्यस्त होता. नेहमीसारखा तो आपला धंदा करत असताना एक भलताच प्रकार घडला, ज्याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती. एक भरधाव वेगात असलेली दुचाकी आली आणि थेट हातगाडीला धडकली. अशी धडकली की हातगाडी चालक काही अंतरावर फेकला गेला. इथे दुचाकी स्वाराची चुकी हातगाडी चालकाला भोगावी लागली. त्यामुळे वाहन चालकाने आता तरी जागे व्हा आणि वेगावरती मात्र नियंत्रण ठेवा. अनेक गोष्टींमुळे आपण वाद झालेले पाहिले असतील. दोन गटातील वाद असोत किंवा दोन जणांमधील वाद. मात्र उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये जो वाद रंगलाय तो वाद पालिका प्रशासन आणि नागरिकांमधील आहे. प्रसंग आहे तो म्हणजे प्रशासकीय अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी आले, मात्र स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध केला. शासनाच्या कारवाईत अडथळा आणत 2 जण घरात घुसले. अधिकाऱ्यांनी त्यांना घरातून बाहेर खेचून काढलं. शासकीय जागेवर मनमानी पद्धतीने उभारलेल्या कोणत्याही बांधकामावर शासनाला हातोडा चालवण्याचा अधिकार असतो, मात्र शासन सुद्धा मनमानी पद्धतीने बांधकाम तोडू शकत नाही. बांधकाम तोडण्याआधी नागरिकांना सूचना देणं गरजेचं असतं. सूचना दिल्यावर नागरिकांनीही वेळीच यावर पावले उचलणं गरजेचं असतं. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. कधी कोणाच्या घरात चोरी तर कधी दुकानात. चोरटे रात्री चोरी करायचे, पण आता तर दिवसा ढवळ्या चोरी करायला ही कमी करत नाही. आणि आता तर चोरट्यांचा चैन चोरण्याकडे जणू काही कलच वाढलाय. कधी धावत्या बाईकवरून जाताना चैन ओढून चोरी करणे, तर कधी पायी चालत जाताना चोरी करणाऱ्यांवर चोरट्यांचा भर आहे. पण आता तर चक्क चोरटे कारमधून येऊन चोरी करतायत. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या फरुखाबादमध्ये. एक कार रस्त्याच्या बाजूला उभी असते, त्याच्या शेजारून एक महिला जाते. त्याचवेळी कारमधून एक व्यक्ती बाहेर येतो आणि चैन चोरी करून कार घेऊन फरार होतो. महागड्या वस्तूंची चोरी होते असं आपण नेहमीच ऐकतो, पण इथे तर काहीतरी भलतंच घडलं. माणसाला किती मिळालं तरी कमीच, हे म्हणतात ना, ते उगीच नाही. कितीही दिलं तरी माणसाची हाव संपत नाही. हे दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधली. 2 चोरट्यांनी कमालच केले. चोर सोनं चांदी पैसे चोरतात हे आपण कायमच ऐकतो, आणि असं काहीतरी भलतंच आहे. हे दोघे येतात आणि बकऱ्या ठेवलेल्या वाड्यात शिरतात आणि रात्रीच्या काळोखात संधी साधून घराबाहेर बांधलेल्या 15 बकऱ्या या चोरून नेतात. चोरी झालेल्या बकऱ्यांची किंमत जवळपास 3 लाख रुपये इतकी.